नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण पाहणार आहोत साडीचा सुंदर असा घागरा। तर ही डिझायनर साडी आहे, तर त्या साडीपासून आपण सुंदर असा घागरा बनवणार आहोत। तर ह्या पाटली पल्लू साडी आहे, तर त्याचा जो मिऱ्याचा जो घेर आहे तेवढा कट करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण घागरा बनवणार आहोत। तर मैत्रिणींनो, इथे डबल फोल्ड घडी करून घेतलेली आहे आणि या साडीवर सुंदर अशी डिझाइन आहे, त्यामुळे आपला घागरा अजूनच सुंदर होईल। तर आपली इथे उंची आहे 32 इंच, तर 2 इंच आपली नेफापट्टी तयार होती, त्यासाठी इथे 30 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे। तीस इंचावर मार्किंग करून आपण इथे कट करून घेतलेला आहे। तर मैत्रिणींनो, आपला घागऱ्याचा घेर कट करून झालेला आहे। आता आपण अस्तरवर कट करून घेऊयात। इथे अस्तरची डबल फोल्ड घडी करून घेतलेली आहे आणि आता आपल्याला इथे उंची मोजून घ्यायची आहे। तर आपल्या अस्तरची उंची ही तेवढीच येत आहे, त्यामुळे हे जशास तसं ठेवलेलं आहे। तर आपली घागऱ्याची कटिंग करून झालेली आहे, तर इथे आपण ब्लाउज कट करून घेऊया। तर इथे ब्लाउजची उंची 12 इंच घेतलेली आहे, गळा 2 इंच घेतलेला आहे आणि शोल्डर 2.5 इंच घेतलेला आहे। इथं मुंडा खोली 5 इंच घेतलेली आहे आणि अशा प्रकारे आकार देऊन घेतलेला आहे। इथे आपल्याला टक्स टाकून ब्लाउज शिवून घ्यायचा आहे, त्यामुळे इथे कुठेही कट केलेले नाही आणि गळा हा शिवतानाच कट करायचा आहे। इथे गळ्याच्या तिथे आपल्याला इथे एक कट मारून घ्यायचा आहे। तर आपण घेरामधूनच एक पाकळी अशी डिझाइन काढून घेतलेली आहे, तर त्याचा आपल्याला ब्लाउज तयार करायचा आहे। हा पॅच आपल्या ब्लाउजवर सुंदर असा लुक देईल आणि आपला डिझायनर ब्लाउजही तयार होईल। तर अलीकडल्या साइडने आपल्याला इथे जॉईंट द्यायचा आहे, तर इथे सिंगलच कपडा ठेवून घेतलेला आहे आणि ह्याच्यावर एक साइड आपल्याला कट करून घ्यायची आहे आणि दुसरी साइड आपल्याला इथे जॉईंट दिल्यावर कट करून घ्यायची। इथे कपडा एकेरीच ठेवून आपण कट करून घेतलेला आहे। आणि आता एक साइडने आपल्याला जॉईंट द्यायचा आहे। ह्या साइडने जॉईंट दिल्यावर आपली जी डिझाइन आहे ती डिझाइन सेंटर मध्ये येते। तर समोरच्या साइडची कटिंग झालेली आहे। आता आपण ब्लाउजची कटिंग करून घेऊयात। तर इथे आपल्याला पफ स्लीव तयार करायचे आहे, तर आपली बाह्य उंची 7 इंच घेतलेली आहे आणि 2 इंच आपल्याला पफ साठी घेतलेले आहे। आणि या पद्धतीने आकार टाकून आपल्याला कट करून घ्यायचे। तर ते व्हिडिओ मध्ये थोडस दिसत नाही, तर इथे आपण ही पफ स्लीव तयार केलेली आहे। बघा, आपली बाही कट करून तयार झालेली आहे। तर आता आपण घागऱ्याचा घेर शिवून घेऊयात। तर मैत्रिणींनो, बघा आपल्या घागऱ्यावर किती सुंदर अशी डिझाइन आहे। तर आता ह्या डिझाइन मुळे आपल्याला घागऱ्याला कळी टाकता आलेली नाही, तर इथे आपल्याला बॉक्स प्लेट टाकून घागरा तयार करायचा आहे। तर इथे 3-3 इंचाचे आपल्याला बॉक्स प्लेट टाकून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपली कमर कमी होईल आणि घेर मोठा होईल, यासाठी आपल्याला मोठमोठ्या प्लेट टाकून घ्यायच्या आहेत।
प्लेट टाकून तयार झालेले आहेत. आता आपल्याला इथे अस्तरवर प्लेट टाकून घ्यायच्या आहेत. इथे अस्तरवर आपल्याला छोट्या छोट्या 1 ते 1.5 इंचाच्या प्लेट टाकून घ्यायच्या आहेत. मैत्रिणींनो, तुमच्याही घरामध्ये अशा साड्या असतील तर तुम्ही एकदा असा ड्रेस नक्की शिवून बघा, तुम्हालाही नक्कीच आवडेल. तर आता दसरा जवळ येत आहे, तर दसऱ्याला आपल्याला घागरा ड्रेस लागतो, त्यामुळे आपणही असा ड्रेस नक्की शिवून बघा. आता आपल्याला इथे घेर जोडून घ्यायचा आहे. आणि इथे नेफापट्टी मी लेसचीच लावत आहे. तर इथे साडीला सुंदर अशी लेस आहे आणि ती वरच्या साईडने खूप सुंदर दिसते, त्यासाठी इथे नेफापट्टी ही लेसचीच लावून घेत आहे. नेफापट्टी लावताना आपल्या प्लेट दुमडणार नाही त्याची काळजी घ्यायची आहे. सर्व प्लेट व्यवस्थित करून शिलाई मारून घ्यायची आहे. इथे आपल्याला दुमडून शिलाई मारून घ्यायची आहे. बघा मैत्रिणी, किती सुंदर अशी लेस दिसत आहे आणि आपल्या घागऱ्यालाही सुंदर असा लुक आलेला आहे. अगदी रेडीमेड सारखा घागरा दिसत आहे. शिलाई मारताना सर्व प्लेट व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत. बघा, आपली नेफापट्टी लावून तयार झालेली आहे. आता आपण साईडने शिलाई मारून फिट करून घेऊया. मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. शिलाई मारताना व्यवस्थित करून शिलाई मारायची आहे, जेणेकरून कपडा इकडे तिकडे जाणार नाही व झोळ येणार नाही यासाठी. इथे मध्ये स्टोन आलेले आहेत, तर ते स्टोन काढून घेते. रेडीमेड घागऱ्यालाही लाजवेल असा सुंदर असा आपला घागरा शिवून तयार झालेला आहे. लगेच आपल्याला इथे डबल टिप टाकून घ्यायची आहे. बघा मैत्रिणींनो, आपला घागरा शिवून तयार झालेला आहे आणि सुंदर अशी डिझाईन दिसत आहे. तर आता आपण लगेच ब्लाऊज शिवून घेऊया. तर इथे ब्लाऊजचा गळा 4 इंच घेतलेला आहे आणि रुंदी 2 इंच घेतलेली आहे. तर इथे अस्तरच्या कपड्यावर आपण गळा कट करून घेतलेला आहे.
आणि ब्लाऊजचा जो मेन कपडा आहे तो इथे सरळ ठेवून घेतलेला आहे. आणि जी डिझाईन आहे ती सेंटरला घ्यायची आहे आणि इथं शोल्डरला टाच पिन लावून घेते, जेणेकरून शिवताना कपडा घसरणार नाही यासाठी. आणि इथे जेवढे शिलाईमध्ये स्टोन आलेले आहेत ते काढून घेतलेले आहेत. कडेकडेने शिलाई मारून आपल्याला गळा शिवून घ्यायचा आहे. तर इथे मी गोल गळाच केलेला आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही गळा करू शकता. इथे स्टोन असल्यामुळे अगदी हळूवार शिलाई घ्यायची आहे. आणि एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे. तर असं वर्क असेल तर कपडा हळूवारपणे कट करून घ्यायचा आहे. इथे टाचपिन काढून घ्यायची आहे आणि मधून आपल्याला दाबटीप टाकून घ्यायची आहे. दाबटीप टाकताना आपल्याला अस्तरच्या साईडने दाबटीप टाकून घ्यायची आहे. बघा, आपला सुंदर असा गळा तयार झालेला आहे आणि ब्लाऊजची डिझाईन ही सुंदर अशी दिसत आहे. आणि इथे साईडने शिलाई मारून आपल्याला अस्तर फिट करून घ्यायचं आहे. आणि एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. समोरचा साईड शिवून झालेली आहे. आता मागची साईड शिवून घेऊया. इथे हुक मागच्या साईडनेच करत आहे, त्यामुळे गळा कट करून झाल्यावर इथे सेंटरला कट करून घेते. आणि हा ब्लाऊजचा मेन कपडा आहे तोही सेंटरमध्ये आपल्याला कट करून घ्यायचा आहे. ब्लाऊजचा कपडा सरळ ठेवून त्यावर अस्तर ठेवून घेतलेला आहे आणि इथे एकसारखी मार्जिन ठेवून आपल्याला इथे गळा शिवून घ्यायचा आहे. गळ्याची जशी डिझाईन आहे तशीच आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे. आणि एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा. इथे कपडा खूप लूज होता, त्यामुळे थोडा जास्तीचा कपडा ठेवून घेतलेला होता आणि इथे थोडे थोडे कट मारून घ्यायचे आहेत. कट मारताना एक्स्ट्राचा कट जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि नंतर आपल्याला ह्या पद्धतीने गळा पलटून घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. साईडने शिलाई मारून आपल्याला अस्तर फिट करून घ्यायचं आहे. अस्तर फिट करताना कपड्याला कुठेही झोळ येऊ द्यायचा नाही, जेणेकरून आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग बिघडेल.
आता ह्याच पद्धतीने आपल्याला दुसरीही साईड शिवून घ्यायची आहे। दाब शिलाई देताना एकसारखी दाब शिलाई द्यायची आहे, जेणेकरून आपल्या गळ्याची फिनिशिंग छान दिसेल यासाठी। बघा दोन्ही पार्ट शिवून तयार झालेले आहेत आणि इथे मागच्या साईडने आपल्याला 4 इंचाचे टक्स मारून घ्यायचे आहे। तर शोल्डरचा सेंटर पॉइंट घेऊन आपल्याला इथे टक्स टाकून घ्यायचे आहेत। दोन्ही टक्स टाकून झालेले आहे। तर आपण आता इथे शोल्डर जोडून घेऊयात। शोल्डर जोडताना आपल्याला इथे डबल टिप टाकून घ्यायची आहे, जेणेकरून कपडा उसवणार नाही यासाठी। बघा शोल्डर जोडून तयार झालेले आहे। तर इथे आपण समोरच्या साईडला ब्लाउजला लेस लावून घेणार आहोत। तर इथे जी ब्रॉड लेस होती त्याला सेंटर मधून कट मारून इथे छोटी लेस लावून घेतलेली आहे। जर ब्रॉड लेस लावली तर समोर छान दिसणार नाही आणि आपल्या घागऱ्याच्याही नेफापटीला लेस आहे, त्यामुळे इथे कट करून लेस लावून घेतलेली आहे। आता इथे आपण बाही शिवून घेणार आहोत। तर बाहीला इथे आपल्याला छोटासा फुगा घ्यायचा आहे। तर इथे मी 3 प्लेट टाकून सुंदर असा पफ तयार केलेला आहे। आता इथे शोल्डरच्या सेंटर पासून आपल्याला बाही लावून घ्यायची आहे। लगेच इथे आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे। आणि बाहीला इथं आपण लेस लावून घेणार आहोत। तर इथे मी लेस अर्धी करून घेतलेली आहे आणि ती लावलेली आहे। बघा किती सुंदर अशी लेस दिसत आहे। बाही जोडून झाल्यावर इथे आपल्याला ब्लाउज फिट करून घ्यायचा आहे। बाही फिटिंग झाल्यावर एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे। मैत्रिणींनो, 10 वर्षाच्या मुलीसाठी हे परफेक्ट माप आहे। तुम्हालाही हा ड्रेस आवडला असेल तर तुम्ही एकदा नक्की शिवून बघा। आणि मैत्रिणींनो, हा घागरा ड्रेस तुम्हाला कसा वाटला तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। तर बघा आपला सुंदर असा ब्लाउजही तयार झालेला आहे। मैत्रिणींनो, आपण साडीपासूनच सुंदर असा घागरा ड्रेस शिवलेला आहे। तर हा ड्रेस तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।